तर आता आपण पाहूया की सोलार बर्ड ही सोलार सिस्टीम जी बसवलेली आहे ती कशा पद्धतीने तयार झाली आहे आणि नेमकं कसं स्ट्रक्चर आणि आपलं इन्स्टॉलेशन कसं झालेलं आहे आपण पाहू शकतो. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं तर आपलं हे स्ट्रक्चर जे की सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि स्ट्रक्चर इतकं महत्त्वाचं असतं की तुम्हाला पण माहिती आहे की स्ट्रक्चर विना हा जो पॅनल आहे तो सुरक्षित राहू शकत नाही, बरोबर. तर आपलं स्ट्रक्चर हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असल्या कारणाने आपण 75x75चा हा मजबूत असा स्ट्रक्चर आपण देतोय कस्टमरला आणि ह्याच्यामध्ये आपण त्यांना 25 ते 30 वर्षांची वॉरंटी आपण देत आहोत. कारण सर ह्याच्यामध्ये जर मी स्ट्रक्चरमध्ये जर सगळ्यात जास्त चांगलं जर काम केलं तरच तुमचा पॅनल हा सुरक्षित राहू शकतो, बरोबर. तर आपण पुढे पाहूयात की आपण ह्याला सपोर्ट सिस्टीम कशी दिलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे भिंतीमध्ये अशा पद्धतीने नट बोल्टिंग केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण फास्टनर टाकून आतमध्येपर्यंत प्लेटिंग करून त्यामध्ये पूर्ण हा स्ट्रक्चर उभं केलेला आहे आणि ह्याच्यानंतर एक स्ट्रक्चरला एक जशी त्यांना हवी आहे तशी त्या पद्धतीची हाईट पण आपण दिलेली आहे. म्हणजेच 75x75 मी वरती हाईटला पण दिलेला आहे. तर त्यासोबतच आपण पाहत आहोत की आता जे हे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे ना हे GI स्ट्रक्चरमध्ये तयार केलेलं आहे, तुम्हाला तर माहिती आहे. पण त्याच्यासोबतच आपण ही जी लॅडर दिलेली आहे, ही शिडी जी दिलेली आहे ती पण GI मध्ये पूर्णपणे बनवून दिलेली आहे कस्टमरला, जी की पूर्णपणे गंजत नाही. आणि त्याच्यासोबतच जो वॉकवे तयार केलेला आहे आपण या वॉकवेवरती आपण ही FRP शीट दिलेली आहे. ही FRP शीट ही पण कधीच गंजत नाही ही पण, जेणेकरून हा वॉकवे एक सुंदर पद्धतीचा तयार होतो आणि हा अट्रॅक्टिव्ह असा दिसतो, जेणेकरून ह्या सिस्टीमला एक शोभा देण्याचं हे काम करते. तर आपण पाहू शकता की ह्या ठिकाणी आता जो हा इन्व्हर्टर जो बसवलेला आहे तो ग्रोवॅट कंपनीचा इन्व्हर्टर आहे आणि ज्याच्यामध्ये एक छोटीशी स्क्रीन तुम्हाला दिसेल आणि या ठिकाणी स्क्रीन टच तुम्हाला असं दिसेल ज्याच्यामध्ये तुम्ही ऑपरेट करू शकता आणि तुम्ही पाहू शकता की तुमच्या दिवसभरामधलं तुमचं जनरेशन किती होतं. तर आपण आता बघू शकता की आत्ताचं दिवसभराचं जनरेशन किती झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता की टोटल त्याच्यामध्ये किती मेगावॅटचं आत्तापर्यंतचं टोटल ह्या सिस्टीमने दिलेलं आहे हे पण पाहू शकता. त्याच्यासोबत आपले किती जनरेशन आपले कंटिन्युअसली तयार होत आहेत आणि किती किलोवॅटची सिस्टीम ही आता सध्या तयार करत आहे हे पण आता आपल्याला दिसून येते. त्यासोबत आपल्या आर्थिंग जर बघितलं तुम्ही साईडला तर ACDB आणि DCDB ह्या पद्धतीच्या ह्या दोन आर्थिंग ह्या महत्त्वाच्या इथं दिलेल्या आहेत आणि त्याच्यासोबतच तिसरे आर्थिंग आणि चौथी जी बॉडी टू बॉडी आर्थिंग आहे ती ह्या ठिकाणी पॅनल्सचा तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीचं कनेक्शन बॉडी टू बॉडी आर्थिंगचा आपण सेफली दिलेलं आहे, जेणेकरून त्याची जी आर्थिंग तयार होती किंवा त्याचे जे वायर्स तयार झालेल्या आहेत त्या वायर्स ज्या आहेत त्या पूर्णपणे सेफली आपण ह्या PVC पाईप्समध्ये आपण दिलेले आहेत. आणि हे पाईप्स जर तुम्ही बघितले तर हे ब्रेक होणार नाहीत अशा पद्धतीचे आहेत. कारण तुम्ही काही ठिकाणी पाहता की काही ठिकाणी ब्लॅक कलरचे पायपिंग केलेले असतात आणि त्या खूप लवकर ब्रेक होतात, त्या उन्हाने पण ब्रेक होतात किंवा पावसाच्या पाण्याने पण त्या ब्रेक होऊन पूर्णपणे तुटून जातात. पण आपण जर ह्या ठिकाणी वायरिंगसाठी जे आपण पाईप्स देतो ते खूप मजबूत अशा आहेत. तर आपण पाहू शकता की ह्याच्यामध्ये जे वायरिंग्स आहेत त्या वायरिंग्सला एक सेफ्टी म्हणून आपण खाली पूर्णपणे हा पॅनल दिलेला आहे आणि तो पूर्णपणे हा पायपिंग जो आहे तो हा पूर्णपणे सेफली क्लिपिंग वगैरे करून आपण अशा पद्धतीने त्यांना आर्थिंग्सला खालीपर्यंत नेला आहे, जेणेकरून या आर्थिंग्सच्या वायर्स खूप सेफली अशा असाव्यात आणि कस्टमरला कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम नाही व्हावा म्हणून आपण ह्या व्हाईट कलरच्या PVC पॉलिकॅपच्या वायर आपण प्रॉपर तुम्ही बघू शकता ब्रँडिंग केलेलं आहे ह्याच्यावरती पॉलिकॅप कंपनीचं, जेणेकरून ह्या ज्या पाईप्स आहेत त्या पाईप्सला कधी ब्रेक असा मिळत नाही, म्हणजे ते कधी ब्रेक होत नाहीत किंवा ते गंजणार पण नाही. पण काही ठिकाणी तुम्ही बघितले असतील की पाईप्स असे यूज केले जातात जे की लवकर ब्रेक होतात, उन्हामध्ये ते लवकर तडा जातात त्या गोष्टीला आणि पूर्णपणे पाईप खराब होतो. पण हा पॉलिकॅपचा जो पाईप आहे हा कधीच खराब होणार नाही. आणि तुम्ही इथे पाहू शकता की ह्या साईडला आपण क्लिपिंग वगैरे करून ते प्रॉपर त्याच्या वायरिंगला कुठपर्यंत कसं आर्थिंगपर्यंत आपण खालीपर्यंत नेलेलं आहे. अशा पद्धतीने आपण आर्थिंग